पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। या कुंदेन्दु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे। दयांचे नियाठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वताघवे जिव्हेशिये वक्तृत्व गोडपणे अमृताते परखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षराशी भावाचे अवतरण अवतरविती निजखोण हातातडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जई हृदय वसो निठाय तई एवढे भाग्य होय उन्मेषाशी ते नमस्कारो नियाता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनीदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेतांबरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता वन्दिता सिद्धगन्धर्वैः रचिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैः ऋषिभिस्तूयते सदा स्तोत्रेण अनेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वाविद्यालवन्दिते। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीविठ्ठलाय नमः श्रीमातापितृभ्यां नमः श्रीगुरुभ्यो नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि।
विज्ञानाचे ज्ञान अज्ञानी घनवट, ज्ञाने अज्ञान नीट लाविले दिसे। मी तू हे मात हरपले दृष्टांत, हृदयी हृदयस्थ निज तेजे। साकार निराकार शून्याशून्य दिठा, रूपी रूप वाटा हरी माझा। बाप रखुमा देवीवरू हृदयस्थ घटी, बिंबोनी उफराटी कळा दिसे। मी तू हे मात हरपले दृष्टांत, हृदयी हृदयस्थ निज तेजे। विज्ञानाचे ज्ञान अज्ञानी घनवट, ज्ञाने अज्ञान नीट लाविले दिसे। आपण सकाळी ज्ञान आणि विज्ञान या शब्दाचा अर्थ पाहिला। ज्ञान म्हणजे स्वरूप, ज्ञानस्वरूप असणारा परमात्मा, आणि विज्ञान म्हणजे त्या ज्ञानस्वरूप परमात्म्याच्या अधिष्ठानावर भासणारा जगत प्रपंच असा अर्थ पाहिला तो। आणि हा ज्ञान आणि विज्ञान हे दोन्ही स्वरूप एकाच परमात्म्याचे आहेत, श्रीहरीचे आहेत। म्हणजे स्वरूपभूत ज्ञानही तोच आहे, आणि हा जो प्रपंच भासमान होतो तोही त्याच्या अधिष्ठाना वाचून त्याला कुठलीही स्वतंत्र सत्ता नसल्यामुळं, ज्या पदार्थाला स्वतंत्र सत्ता नसते, अधिष्ठानाच्या सत्तेने त्याच्या ठिकाणी सत्ता स्फुरण भासतं, तो पदार्थ तत्वतः अधिष्ठान रूपच असतो असं आपण सकाळी पाहिलं। म्हणजे सर्वत्र बाहेर अभ्यंतर आणि मध्य सर्व ठिकाणी केवळ परमात्माच परमात्मा आहे। परमात्म्याच्या अतिरिक्त दुसऱ्या वस्तूला सत्ताच नाही, असं सर्व शून्य रूप आहे असं सकाळी पाहिलं। आता त्या शब्दाचा प्रयोग ज्ञानोबाराय करतात, परंतु या ठिकाणी ह्या ज्ञान विज्ञानासंबंधाने वर्णन करताना असं सांगतात की विज्ञानाचे ज्ञान अज्ञानी घनवट। अहो, मग तुम्हाला असं वाटेल सर्वच परमात्मा आहे, तर मग हा विज्ञानसुद्धा परमात्म्याचंच स्वरूप आहे। मग आम्ही त्या विज्ञानाला प्रपंच, तो विज्ञानरूप असणारा प्रपंच तो आम्ही सत्य समजून जर त्या ठिकाणी त्या व्यवहारातच जर प्रपंचरूप व्यवहारच केला तर काय हरकत आहे, आम्ही त्याला परमात्मा समजून। तर सांगतात माऊली की विज्ञानाचे ज्ञान, ह्या ज्या विज्ञानाचं ज्ञान आहे ना, म्हणजे अनेकत्वाचं ज्ञान आहे, आणि त्या अनेकत्वाचं ज्ञान संपादन करणं हाच पुरुषार्थ आहे, किंवा अनेकत्वामध्ये आनंदाचा भोग घेणं हाच पुरुषार्थ आहे, किंवा अज्ञान कार्य असणारा प्रपंच हा नित्य आहे असं समजणं, हे तुम्हाला जर परमार्थाची साधनं किंवा हा पुरुषार्थ रूप वाटेल तर तुम्ही मातीत गेल्याशिवाय राहणार नाही। म्हणून प्रपंच जो आहे, तर तुकाराम महाराज म्हणतात प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मरो। प्रपंचाचं ज्ञान झालं तर ते मिथ्यात्व, त्याच्यातलं अनित्व, त्या अनित्यत्व, त्याच्यातलं दोषदर्शन, त्याच्यामध्ये पारतंत्र्य, यामुळं जीवाला तो प्रपंच हेय किंवा त्याज्य वाटला पाहिजे, तर आपण केलेल्या विचाराचा उपयोग आहे। ह्या प्रपंच आणि परमात्म्याचा विचार करणं म्हणजे सार आसार विचार करणं, नित्यानित्य विवेक करणं, सत्य असत्य किंवा सत्य मिथ्या असा विचार करणं, असा याचा अर्थ आहे। जेव्हा आपण या प्रपंचाचा विचार करताना प्रपंच ओसरला पाहिजे, म्हणजे प्रपंचाचा निराश झाला पाहिजे, अधिष्ठानात तो प्रपंच बाधित झाला पाहिजे, अशी ही विचाराची दिशा या ठिकाणी हे औपनिषदीय तत्त्वज्ञान आहे। आणि संतांनी ह्या
उपनिषद प्रणीत तत्त्वज्ञानाचा म्हणजे वेदांताचाच त्या ठिकाणी वेदांताविषयीच याचं स्पष्टीकरण करताना ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः अशाच प्रकारची जी वेदांतांनी सांगितलेली दिशा त्याच दिशेने गेलं पाहिजे। त्याच्या व्यतिरिक्त जर आपण ह्या प्रपंचाचा सत्यत्वाने विचार करू तर हा प्रपंच आपल्याला निरंतर दुःखच देत राहील। जर एखाद्या गोष्टीला मिथ्या असणाऱ्या गोष्टीला सत्य समजलं तर त्या पदार्थ यांनी सांगितलं सत्यत्व देवनी रोधिशी तरी बद्धता न चुके कल्पांतेशी असत म्हणून अभेरीशी तरी असताची मुक्त असं वेदेश्वरी नावाच्या ग्रंथामध्ये हंसराज स्वामींनी म्हटलेलं आहे। तर याचा अर्थ असा आहे जर ह्या जगाला सत्यत्व दिलं आणि तुम्ही किती यज्ञ दान तप योग साधना केली तरीसुद्धा बद्धता न चुके कल्पांतेशी कल्पांतापर्यंत देखील तुमचं बंधन कधी निवृत्त होणार नाही आणि त्या व्यवहाराशी संबंध असताना देखील त्या व्यवहाराचं आणि त्या व्यवहाराचा आत्मस्वरूपाशी असणाऱ्या संबंधाचं यथार्थ ज्ञान झालं म्हणजे त्यांचा संबंध हा सुद्धा आध्यात्मिक आहे असं ज्ञान झालं आणि तुमच्या जीवनामध्ये देहांतापर्यंत प्रारब्ध प्राप्त व्यवहार जरी होत राहिला तरीसुद्धा असताची मुक्त जर त्या ठिकाणी असत म्हणून अभेरीशी तर हा प्रपंच असत आहे मिथ्या आहे तत्वतः शून्यरूप आहे प्रतीतीला येतो म्हणून त्याला आम्ही सदसद विलक्षणीय अनिर्वचनीय मिथ्या म्हणतो। वास्तविक ह्या मिथ्या पदार्थाचा अधिष्ठानात त्रैकालिक अत्यंता भाव आहे असं जर जाणलं तर हे खरं प्रपंचाचं जाणणं आहे आणि मग त्याला त्यागायचा म्हणजे त्याला कुठं नेऊन टाकायचा असं नाही। तो दिसत असताना दिसतेकाली प्रतीतिकाली प्रतीती उपहित चैतन्याच्या ठिकाणी प्रतीतीला येणाऱ्या प्रपंचाचा त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय हाच त्या प्रपंचाचा बाध आहे किंवा बाध निश्चय आणि हेच त्याचा त्याग आहे असं सांगायचे। म्हणून माऊली या अभंगामध्ये विज्ञानाचे ज्ञान या विज्ञानरूप प्रपंचाचं जे ज्ञान आहे ते अज्ञानी घनवट तर ते प्रपंचाचं ज्ञान म्हणजे घनीभूत असं अज्ञानच आहे। कारण का त्या घनीभूत अज्ञानाचं कार्यच तो प्रपंच असल्यामुळं जसं कार्य आहे तसंच कारण असणार। कारण गुणः कार्यानुवर्तन्ते कारणाचेच गुण कार्यामध्ये येत असतात म्हणून हे पक्क लक्षात ठेवा की विज्ञानाचे ज्ञान घनवट अज्ञानी हे बोलत असं समजावं का अज्ञानच या ठिकाणी घनीभूत झालेलं आहे किंवा घनीभूत अज्ञानच प्रपंचाच्या रूपाने आकाराला किंवा विकाराला किंवा परिणामाला प्राप्त झालं आहे असं सांगतात। ज्ञाने अज्ञान नीट लाविले दिसे। मग आता याचा अर्थ जर प्रपंचाचं ज्ञान नाही मग ते ज्ञान प्रयोग कशाला करतात तर ज्ञान झालं की ते ज्ञाने ज्ञान जे आहे ते ज्ञान काय आहे अज्ञान निवर्त्य आहे किंवा अज्ञान त्यालाच म्हणतात की आपण सांगितलं ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान नाही तर जे ज्ञान निवर्त्य असतं त्याला अज्ञान म्हणतात। जे ज्ञान उत्पन्न झालं अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं जे विशेष चैतन्य म्हणजे विशेष ज्ञान ते ज्ञान अज्ञानाचं निवर्तक आहे म्हणून अज्ञान निवर्त्य ते काय आहे ज्ञान आहे। म्हणून म्हणतात ज्ञाने अज्ञान नीट लाविले दिसे। ज्ञान झालं का ते अज्ञानाला नीट लावतं म्हणजे नीट वाटेला लावतं म्हणजे त्या ठिकाणी त्या अज्ञानाचा आणि ज्ञानाचा काही संबंध ठेवीत नाही। आत्म्याच्या ठिकाणी ज्ञानरूप आत्मा राहतो आणि देहाचे धर्म किंवा अज्ञान कार्याचे धर्म अज्ञानाच्या माथी मारून तो मोकळा होतो। सांगितलं काय आत्मा तो आत्मयाच्या ठाई देखिजे देहीचा धर्म देही आईशे देखणे ते पाही आन आती अशी स्थिती आहे। म्हणून ज्ञाने अज्ञान नीट लाविले दिसे। मी तू हे मात हरपले दृष्टांत हृदयी हृदयस्थ निज तेजे। ज्ञानामध्ये काय आहे ज्ञानामध्ये पहिल्यांदा कसा व्यवहार असेल तर ज्ञानामध्ये व्यवहार कसा असेल नाही कसा नसेल तर त्याच्यामध्ये मी तू पण
मी तू तुकोबाराय म्हणतात ना, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडे पांघरू हरी. ज्ञानामध्ये सर्व जे अज्ञान जे आहे ते अज्ञान मनुष्याला कार्यरूपाने कार्यानुमेय असणारं अज्ञान हे कार्यरूपाला येतं तेव्हा ते पदोपदी नित्य निरंतर जोपर्यंत तत्त्वज्ञान होत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत ते जीवाला पदोपदी दुःख देत राहतं. परंतु या ठिकाणी म्हणतात मग ते अज्ञान निवृत्त झालं याची खूण काय आहे तर अज्ञानाचं कार्य असणारं मी ब्रह्मरूप आहे या ठिकाणी आणि तू पण ब्रह्मरूपच आहे. म्हणजे जीव आणि जीवामध्ये सुद्धा भेद नाही आणि परमात्मासुद्धा ब्रह्मरूपच आहे आणि हे जगत कार्यसुद्धा तत्वतः काय आहे ब्रह्मरूपच आहे. आणि जर सर्वच ब्रह्मरूप असेल तर त्या ठिकाणी मी आणि तू असं म्हणण्याला कोणताही यांच्यामध्ये एक स्थिर अशा प्रकारची भेदरेखा उत्पन्न करण्याला कोणीही समर्थ नाही. कारण सर्व भेद जे आहेत जीवजीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, जीव जडाचा भेद, जड ईश्वराचा भेद, हे सर्व भेद जे आहेत ते सर्व भेद त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकरूप झालेले आहेत. मग त्या ठिकाणी मी आणि तू असं म्हणण्याला कोणताही वाव राहत नाही. ज्ञानोबाराय चांगदेव 65मध्ये सांगतात की तुला वाटतं चांगदेवा की मी तुझी भेट घेईन म्हणजे भेट घेणारा चांगदेव आणि भेट ज्याची घ्यायची तो ज्ञानदेव. तसा चांगदेव आणि नामदेव यांच्यामध्ये केवळ नाममात्र भेद आहे, तत्वतः त्यांच्यामध्ये अभेद आहे. आणि असं असताना जर तुझा जीव माझ्या भेटीसाठी व्याकुळ होईल तरी हे योग्य नाही. काय चांगया तुझेनी उद्देशे भेटावया जीव उल्हासे, परिसिद्ध भेटीची विसकुसे मनोनी बिहे असं म्हणतात. मला तुझ्या भेटीचं वाटतं दुजेपणाने तुझी भेट घ्यावी परंतु तू भेटीलागी जीव विसकुश आहे. परंतु सिद्ध भेट जी आपली आहे नित्यसिद्ध भेट आहे, मी आणि तू हे दोघंही एकच आहोत. तुझं माझं नाही भेद परंतु मध्ये हा मायेने केलेला विनोद आहे. परंतु माया विनोद जो आहे लीला जी आहे ती कधीही सत्य नसते. आणि जेव्हा सत्याचं यथार्थ ज्ञान होतं तेव्हा मी तूपणाला कोणताही ठाव राहत नाही. म्हणजे आपण आपल्या स्वरूपस्थितीवर आरूढ झालो. वेदांत प्रतिपादित असणारं जे तत्व ते आपल्या बुद्धीवर आरूढ झालं. हे फलबलकल्प्य जर पाहायचा असेल किंवा कार्यावरून त्याचा अनुमान करायचं झालं तर मी तूपणा हरपले. त्या ठिकाणी देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. या ठिकाणी मी एक देहवान जीव आहे, कर्ता भोक्ता आहे, हे सगळे भाव मावळून जातात. म्हणून म्हणतात की या ठिकाणी मी तू हे मात, मी आणि तू ही गोष्ट हरपली आणि दृष्टांत हरपले. की परमात्म्यासारखा एकच असणारा अखंड जे स्वरूप आहे त्याला जर कोणता दृष्टांत उदाहरण उपपत्ती द्यायची झाली तर परमात्म्यासारखा कोण आहे परमात्माच. झाले बहु होतील बहु आहेतही बहु परी या सम हा अशी याची स्थिती असल्यामुळं दृष्टांत हरपले. त्याची तुलना करायला या ठिकाणी किंवा त्याच्यामध्ये ज्येष्ठ कनिष्ठ भाव मानायला या ठिकाणी दुसरा पदार्थच नाही तर त्याचा दृष्टांत तरी कसा देता येईल. पारमार्थिक सत्तेतला परमात्म्याच्या विषयी दृष्टांत द्यायचा तर पारमार्थिक सत्तेतला दुसरा पदार्थच नाही. आणि प्रातिभाषिक पदार्थ हा परमार्थाला पारमार्थिक सत्तेचं स्पष्टीकरण करायला हे प्रातिभाषिक किंवा व्यावहारिक सत्तेत असणारे दृष्टांत हे दृष्टांत तिथं पुरे पडत नाही. म्हणून दृष्टांत हरपले. त्या ठिकाणी व्यवहारातले दृष्टांतसुद्धा हरपून जातात. ते त्या ठिकाणी पुरे पडत नाही, अपूर्ण ठरतात. हृदयस्थ निजतेजे. आणि ज्या वेळेला हे दृष्टांत मावळले जातात किंवा अपूर्ण पडतात, मी तू पण जे आहे ते मी तू पण जाऊ दे दुरी. मी तू पण जेव्हा निघून जातं तेव्हा दोघांचं एक घोंगडे एकची घोंगडे पांघरू हारी. एकच परमात्म तत्व सर्वत्र अनुश्रुत आहे असं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा ह्या ज्ञानाने काय होतं पहिल्यांदा अज्ञान निवृत्त होतं.
आणि ते अज्ञान निवृत्त झाल्यानंतर अज्ञान निवृत्तीनं उपलक्षित असं कोण राहतं? ब्रह्म राहतं. आणि ते कसं आहे? हृदयस्थ आपल्या अंतःकरणामध्येच अंतःकरण अधिष्ठान रूपाने असणारं जे ब्रह्म आहे ते ब्रह्म निज ते जे हृदयस्थ अंतःकरणात जे स्फुरद्रूप होतं ते म्हणजे त्याचं जे ज्ञान होतं ते ज्ञान त्या वृत्तीचा विषय होऊन होत नाही, ते स्वयंप्रकाश रूपाने होतं. त्या ठिकाणी वृत्तीव्याप्ती फक्त लागते अज्ञान निवृत्तीसाठी, त्या फलव्याप्तीची गरज नाही. फल म्हणतात चिदाभासाला. तिथं व्यावहारिक पदार्थाच्या ज्ञानामध्ये त्या पदार्थाचं ज्ञान चिदाभास करत असतो आणि वृत्ती आवरणभंग करत असते. ह्या ब्रह्मज्ञानामध्ये वृत्ती फक्त आवरणाचा भंग करते. परमात्म्याचं ज्ञान करण्यासाठी हा चिदाभास अकिंचितकर होऊन जातो. जसं सूर्यापुढं काजवा तसं ह्या वृत्तीज्ञान ह्या स्वरूभूत ज्ञानापुढं अभिभूत होऊन त्या ठिकाणी स्वयंप्रकाश रूपाने परमात्मा प्रगट होतो. म्हणून म्हणतात हृदयस्थ निज तेजे. निज तेजे म्हणजे आपल्या स्वयंप्रकाशत्वाने त्या ठिकाणी तो परमात्मा आपल्या हृदयामध्येच मनसा एव इदम आप्तव्यम असं सोपाधिक परमात्म्याच्या ज्ञानाला म्हणतात. मनानेच ज्ञान होतं म्हणजे कोणत्या सोपाधिक परमात्म्याचं. आणि पुन्हा तुम्ही म्हणता न तत्र वाग्गच्छति, तिथं वाणी जात नाही, इंद्रिय जात नाही, न मन पण त्या ठिकाणी जात नाही. मग ते ज्ञान काय? याचाच अर्थ तिथं फक्त वृत्तीव्याप्ती आहे, फलव्याप्ती नाही. अशा रीतीनं ही ब्रह्मज्ञानाची रीती वेदांतामध्ये सांगितलेली आहे. म्हणून म्हणतात हृदयस्थ निज तेजे. हे परमात्म्याचं ह्या संत वाङ्मय असो किंवा वैदिक असणारे संस्कृत वाङ्मय असो, जे वेदांताचं तत्त्वचिंतन आपल्याला जर करायचं झालं तर वेदांताचाच आश्रय करावा लागतो. मूळ जे वाङ्मय आहे संत जे परंपरेनं अनादी कालापासून जे ज्ञानाची परंपरा चालत आहे आणि ती परंपरेनं ते ज्ञान एका हृदयातून दुसऱ्या हृदयात घालण्याची जी एक त्याची एक परंपरा आहे, त्या परंपरेनंच हे ज्ञान होत असतं. म्हणून संत वाङ्मयामध्ये थोडासा वेगळेपणा जर आपण शोधत जाऊ तर मूळ वस्तू जी आहे त्याचा आपल्याला यथार्थ अवगम किंवा यथार्थ ज्ञान आपल्याला होणार नाही. म्हणून इथं सुद्धा हे सर्व विचार करावे लागतात. साकार निराकार शून्य दिठा रूपी रूप वाटा हरी माझा. आता सांगतात की परमात्म्याचे रूप आहेत. साकार रूप एक आहे, नंतर निराकार, साकार, निराकार. साकार रूप जे झालं तर ते कसं आहे? उपाधीला घेऊन झालेलं आहे, ते साकार झालेले आहे. म्हणजे परमात्म्याने जेव्हा विशुद्ध सत्वात्मिका मायेचा उपाधी केला आणि त्या उपाधीच्या द्वारा परमात्मा जगदरूपाने साकार झाला. आणि तोच परमात्मा निराकार म्हणजे ज्या वेळेला त्याला पुन्हा वाटलं की आपल्या स्वस्वरूपातच रममान व्हायचं. अगोदर जेव्हा एकाकी न रमते तेव्हा तो ऐक्षतं, तेव्हा तो संकल्प करतो मी बहुधा अनेक रूपाला यावं, त्यावेळेला तो परमात्मा साकार होतो. आणि ज्या वेळेला त्याला ह्या साकारपणाचा कंटाळा येतो आणि पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात राहावं अशी इच्छा होते, तेव्हा तो ह्या सर्व उपाधींचा परित्याग करतो. समष्टी असणारी जी माया आहे त्या माया उपाधीचा परित्याग करतो. परमात्मा कसा आहे? माया परमात्म्याशिवाय राहू शकत नाही, ऐकी नाही. पण परमात्म्यामध्ये मात्र मायेचा काय आहे? व्यतिरेक आहे. परमात्मा हा नित्य निरंतर. माया फार तर कुठपर्यंत आहे? ब्रह्मज्ञान होईपर्यंत आहे. परंतु ब्रह्म जे आहे आपलं जे स्वरूप आहे ते नित्य निरंतर आहे. त्याला उपाधी लागली तरी ते तसंच आहे आणि उपाधी नसली तरी तसंच आहे किंवा तेच आहे. उपाधीच्या वेळेला ते सच्चिदानंद रूप जसंच्या तसं आहे आणि निरुपाधिक अवस्थेत ते स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश त्या ठिकाणी कोणालाही विषय न होता आणि कोणालाही विषय न करता त्याचं सच्चिदानंद रूपत्व हे अबाधित आहे. म्हणून साकार्य तेच, निराकार्य तेच आणि शून्याशून्य. आणि या ठिकाणी शून्याशून्य ते शून्याचंही शून्य आहे. कोणती ओवी 13व्या अध्यायामध्ये? नभाचे शून्यत्व गिळून येरवी सपुरपण तयाचे पाहावे तरी शून्यची नव्हे स्वभावे.
जे गगनाचे नि पालवे गाळून घेतले, दुसरं नाही ते नभाचे शून्यत्व गिळून, नभाचे शून्य गिळवून, गुणत्रयात नुरवून, शून्याचे महाशून्य ते श्रुती वचन संमत. या ठिकाणी जेव्हा तिन्ही गुणाते नुरवून, रज तम आणि सत्व या तिन्ही गुणाच्या आतीत असणारं, त्यांना शिल्लक न ठेवणारं, तर ते जे तीन गुणात्मक असणारी माया ती शून्य रूप आहे. आणि त्या शून्याचंही शून्य म्हणजे त्या शून्याचंही अधिष्ठान किंवा त्या शून्याचाही प्रकाशक जे स्वरूप आहे त्यालाही महाशून्य असं म्हणतात. आणि श्रुती हे कोणाचं वचन आहे? हे श्रुती वाक्याला संमत असणाऱ्या भगवंताचं स्वरूप सांगितलेलं आहे. म्हणून म्हणतात की हा परमात्मा शून्याशून्य, तो शून्याचंही शून्य. कारण शून्य सिद्धांत सगळं ज्या वेळेला सृष्टीचा प्रलय होतो तेव्हा काहीच राहत नाही. आणि काहीच राहत नाही म्हणजे काय राहतं तर शून्यवादी बौद्ध काय सांगतात, त्याला माध्यमिक शून्यवादी बौद्ध शून्य राहतं असं म्हणतात. सच्चिदानंद ब्रह्म असं म्हणतात राहतं, पण ते काय म्हणतात शून्य राहतं. सच्चिदानंद ब्रह्म ते सत म्हणण्याने ते त्रिकाला बाधित आहे पण त्याला ते शून्य म्हणतात. स्वयंप्रकाश आहे पण त्याला शून्य म्हणतात. ते परमप्रेमास्पद आत्मरूप आनंदरूप आहे पण त्याला ते दुःखरूप म्हणतात, त्याला ते शून्यरूप म्हणतात. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी तो जो परमात्मा आहे तो शून्य सिद्धांत बोधू सगळं शून्य राहिलं असं जे बौद्धाचं मत आहे. त्यांना म्हणतात ते शून्य राहिलं हे पाहिलं कोणी, तो म्हणतो मीच पाहिलं. मग तूच आमचा आत्मा आहे. कारण शून्य सिद्धांत बोधू कवणे सत्ता होय शुद्धू नसताचे अपवादू वस्तू शिगा. या ठिकाणी कार्य नाही सर्वथा, काही नाही सर्वथा, आयशी जरी हे व्यवस्था नाही हे प्रथा कवनाशी गा. कार्य काहीच नाही, नाही हे कोणाला प्रथा म्हणजे कोणाला त्याचं विशेष रूपाने ज्ञान झालं, त्याचं काहीच नाही हे कोणाला कळलं, ते ज्याला कळलं तोच आमचा आत्मा आहे. तुम्ही त्याला शून्य म्हणता आणि आम्ही त्याला सच्चिदानंद म्हणतो. जर तुम्हाला आम्हाला अभिप्रेत असणाऱ्या स्वरूपाचं यथार्थ संशय विपर्यय रहित असे ज्ञान झालं असेल तर आमचा नामामध्ये आग्रह नाही. तुम्ही ज्याला शून्य म्हणता त्याला आम्ही आत्मा म्हणतो. मग हा वाद काय आहे? फक्त शब्दाचाच वाद आहे. अर्थाच्या दृष्टीनं पाहिलं तर ऐक्य आहे असं वेदांती शून्यवादी माध्यमिक शून्यवादी बौद्धांचं खंडन करतो. शून्य आहे हे कोणाला कळलं? मला कळलं. मग ज्याला कळलं तो शून्य आहे का? त्याला शून्य म्हणता येईल का? का तो स्वयंप्रकाश म्हणावा लागेल? स्वयं का त्याला असत म्हणता येईल का सत म्हणावं लागेल? सत म्हणावा लागेल, आहे की नाही? आणि ती जी स्थिती आहे ती दुःखरूप आहे का सुखरूप आहे? सुखरूप आहे. अरे अज्ञानाने आवृत्त मानतो तेव्हा सुद्धा तो आनंदाने झोपलो होतो म्हणतो, तर ते अनावृत्त सुख आहे आणि त्याला त्या ठिकाणी दुःखाची किंवा द्वैताची कल्पना करणं हे तुमच्या बुद्धीला कोणाच्याही बुद्धीला न पटण्यासारखी गोष्ट आहे. असं तर्कशुद्ध पद्धतीनं वेदांत शून्यवादाचं खंडन करतो. म्हणून म्हणतात साकार सांगतात रामकृष्ण हरी तर सांगतात विज्ञान काय साकार निराकार शून्याशून्य दिठा हे म्हणावं काय लागतं की ओघामध्ये माझ्या वया पाठ नाही ती ओवी जी प्रमाणे तर का लागू पुरता उतारा कार्य झालेलंच आहे. म्हणून सगळ्या वयांचं चिंतन इथं करता येत नाही. तर साकार निराकार शून्याशून्य दिठा, साकार आणि निराकार किंवा शून्य आणि शून्याचंही शून्य हे दिठा जर हे दृष्टीनं जर आपण पाहायला लागलं तर रूपी रूपवाटा हरी माझा. तर तो रूपी रूपवाटा त्याचं जे स्वरूप आहे ते त्या रूपाच्या वाटेने कोण दिसतं? शून्य शून्याचं शून्य, साकार आणि निराकार ह्या रूपाचं जर आपण स्वरूप करायला स्वरूपाचा निश्चय करायला लागतो. कोणत्या स्वरूपाचं दर्शन होतं? माझा हरी, माझा आत्मरूप असणारा श्रीहरी तोच आम्हाला दिसतो. कोण? सगुणही तोच, निर्गुणही तोच, साकार निराकार दोन्हीही तोच आणि शून्याचं प्रकाशन करणाराही तोच आणि तोच स्वयंप्रकाश असणारा श्रीहरी आम्हाला या ठिकाणी दिसतो, प्रगट होतो. बाप रखुमादेवरू हृदयस्थ घटी बिंबोनी उफराटी कळा दिसे. बाप रखुमादेवरू माझ्या
रुक्मादेवीवराचा कांत असणारं माझं आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा तो कुठं आहे तर घटी हृदयस्थ, हृदयामध्ये स्थित असणारा घट म्हणजे कोणता आकाश, चिदाकाश किंवा हार्दाकाश, त्या हार्दाकाशामध्ये तो बिंबोनी तोच बिंबलेला आहे. म्हणजे जो सच्चिदानंद परमात्मा आहे तोच माझ्या हृदयामध्ये सामान्य चैतन्य ते विशेष भावाला प्राप्त झालेलं आहे. म्हणजे जो सामान्य तोच काय आहे, विशेष आहे. परंतु तेच सामान्य चैतन्य आहे असं न वाटता सामान्य चैतन्य वेगळं आहे आणि विशेष चैतन्य वेगळं आहे. वास्तविक जे सामान्य तेच विशेष भावाला आलं आणि ते कशामुळं विशेष भावाला आलं, उपाधीमुळं विशेष भावाला आलं. उपाधी रहित त्याचं उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीचं संसार तुम्हा नाही, ऐकी नाही, असं ते चैतन्य आहे. आणि जेव्हा आकाराला आलं तर आला नावा रूपा आणि तो का म्हणे झाला सोपा. बघा वारकरी जो आहे ना, हा वारकरी ह्या ज्ञानाला प्राप्त झालेला आहे की हे जे ज्ञान आहे, ज्यांनी त्या वेदाचं अध्ययन करण्यात जन्मच्या जन्म घालवले तरीसुद्धा त्याचा सामंजस्य लक्षात आलं नाही, त्याचं आत्मविश्वासपूर्वक अनुभूतीच्या आधारे त्याचं प्राकट्य करणारा किंवा दुसऱ्याच्या हृदयात संक्रमित करण्याचं भाग्य ह्या वारकरी वाङ्मयाच्या उपासकाला प्राप्त होतं. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबाराय सहज म्हणतात हृदयस्थ घटी, हृदयामध्ये असणारा घट कोणता आहे आता या ठिकाणी, शरीरामध्ये शरीरव्यापी मध्यम परिमाणाचा असणारा अंतःकरण त्यालाच हृदय म्हणतात. आणि त्या अंतःकरणामध्ये विशेष रूपाला प्राप्त होणारा जो परमात्मा आहे तोच परमात्मा काय झाला आहे, तो सामान्य परमात्मा हृदयामध्ये विशेष भावाला म्हणजे प्रतिबिंबाला बिंबरूप असणारा परमात्मा तोच हृदय उपाधीनं प्रतिबिंबरूप झालेला आहे. आणि त्याने ते निळं स्वरूप धारण केलेलं आहे, मनोहर रूप धारण केलेलं आहे. आपल्या इष्टदेवतेच्या रूपाने तो भक्त कल्याणासाठी सगुण साकार झालेला आहे. असं असताना बिंबोनी असा तो बिंबला म्हणजे प्रतिबिंब रूपाला प्राप्त झाला तरीसुद्धा उफराटी कळा दिसे, परंतु आम्हाला उलटं दिसतं. कोणतं उलटं दिसतं माहिती आहे का, हा सगुण परमात्मा वेगळा आहे आणि हा निर्गुण परमात्मा वेगळा आहे. सगुण स्वरूप हे परिच्छिन्न आहे आणि निर्गुण स्वरूप हे त्याचं व्यापक आहे. अशा प्रकाराने आम्हाला उलट दिसतं. उलट दिसतं म्हणजे सगुण निर्गुण एकू गोविंद रे दिसण्याऐवजी आम्ही भांडण करतो आणि हे निर्गुण उपासक आहेत आणि हे सगुण उपासक आहे. सगुण उपासनेपेक्षा निर्गुण उपासना श्रेष्ठ आहे किंवा निर्गुण उपासनेपेक्षा सगुण उपासना श्रेष्ठ आहे असं एकाच परमात्म्याच्या छत्राखाली राहत असताना त्या परमात्म्याला द्वैत रूपाने पाहतात आणि द्वैताद्वयी दुःखम भवती, कारणा वाचून लोक या ठिकाणी दुःख भोगताना दिसतात. एकेश्वरवादाचा सिद्धांत असतानाही कोणी म्हणतं का ब्रह्मदेव श्रेष्ठ, कोणी म्हणतं विष्णू श्रेष्ठ, कोणी म्हणतं भगवान शंकर, कोणी देवी, कोणी सूर्य, कोणाच्या तर काही काही असणाऱ्या मनकल्पित देवता वेदाने प्रतिपादन न केलेल्या त्याच देवता आहेत, तेच आपलं भगवंताचं स्वरूप आहे असं मानतात. त्यामुळं काय हे सगळे लोक काय आहे शास्त्र अनभिज्ञ आहे म्हणून ते एक प्रकारे त्यांना मूढ असं म्हटलं तरी चालेल. दुसऱ्या साध्या भाषेत त्यांना मूर्ख असं म्हणतात. मूढ म्हणजे काय, शास्त्र अनभिज्ञ हा मूढ. हा मूढ म्हणजे काय, शास्त्राच्या तात्पर्य ज्याला कळलेलं नाही असे मूढ लोकांना हा प्रतिबिंब रूप परमात्मा बिंब दूर केलं तर प्रतिबिंब दिसेल का. आरसा उपाधी नसली तर आपलं मुख आपल्याला दिसणार नाही, परंतु मुख नाही असं आपण मानू का कधी. तसा हा प्रतिबिंब परमात्मा सगुण झाला तरी तो परमात्माच आहे प्रतिबिंब रूपाने. आणि ते प्रतिबिंब ज्याचं आहे ते मी आहे. आणि प्रतिबिंबरूप झाला तरीसुद्धा त्या ठिकाणी आपल्या आत्मस्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारचं विकार होत नाही. आणि ती उपाधी बाजूला केली तरी ते प्रतिबिंब बिंबाला सोडून कुठं जातं, बिंबरूपच होतं. आणि बिंबच प्रतिबिंब आहे. आणि जेव्हा प्रतिबिंब उपाधीचा परित्याग करतं तेव्हा प्रतिबिंब राहत नाही, ते आपल्या मूळ बिंबाशी एक रस होत असतं. असा सरळ सरळ व्यवहार असतानाही सगुण आणि निर्गुण याच्यामध्ये भेद पाहतात. सगुण निर्गुण
नाही भेद रे. ह्या प्रकारचे वारकऱ्याची ही ती धारणा आहे किंवा ही मान्यता आहे किंवा ही अनुभूती आहे. अगोदर मान्यता का म्हणायचं, शास्त्रावर दृढ चिंतन ठेवून तो ह्याच धारणेला बळकटी आणीत असतो. अगोदर मान्यता असते आणि नंतर मग जाणीव असते. मग तो अगोदर मानतो आणि नंतर जाणतो आणि जाणल्यानंतर काय होतं असतं, ब्रह्मवेद ब्रह्मैव भवति आणि नंतर होतो. नंतर होतो आणि नंतर झाल्याचा भ्रम जातो. आतापर्यंत नव्हतो आणि झाला हाही भ्रम जातो. नित्यसिद्ध संचलेलं माझं ब्रह्माशी ऐक्य हे नित्य निरंतर आहे, त्याच्यात कधी भेद झालाच नाही, किंबहुना होणं शक्य नाही. हे जे आपण पार हे जे म्हणतो ना पंचीकरणापासून अद्वैत सिद्धीपर्यंत सगळ्या ग्रंथाचं आलोडन केलं तरीसुद्धा त्याला या ठिकाणी ह्याच सिद्धांतावर यावं लागतं. आणि तेच चिंतन जर ज्ञानोबरायांच्या गाथेतून, गाथेमध्ये हे सिद्धांतच्या सिद्धांत केवळ अनुभूतीचे आहे. आपण आपलं मस्तिष्क जे आहे ते मस्तिष्क त्यांच्या शब्दाच्या ठिकाणी समर्पण करायचं. तिथं आपण नतमस्तक व्हायचं. म्हणजे आपलं मस्तक जे आहे ना, त्या मस्तकाचा जो स्वतंत्र विचार, स्वतंत्र बुद्धी, स्वातंत्र्य हे सगळं टाकून त्या ठिकाणी जे माऊली सांगतात तेच सिद्धांत जर आपण मानले तर तेच सिद्धांत आपल्याला जाणले जातील. आणि त्या जाणल्याचं जे फल आहे, जाणणे रूप होणं, ते सुद्धा आपण होऊन जाऊ. जितके श्रम घ्यावं लागतं. एक घडलेलं उदाहरण सांगतो. एकदा स्वामी महाराज आजारी होते आणि आम्ही त्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली होती जंगले महाराज रोडला. त्यांच्या समोरच त्या डॉक्टर काटदरे सरांची तपासणीची ती खोली होती. आणि मग आम्ही तो पत्ता घेऊन गेलो. बरोबर जंगले महाराजांच्या समोर उतरलो आणि तिथं उतरल्यानंतर रिक्षावाल्याला विचारलं, डॉक्टर काटदरे कुठे आहे? त्यांनी सांगितलं, तुम्हाला तिकडं जायचं आहे का? म्हटलं ठीक आहे. आम्ही बसलो रिक्षात. त्यांनी तीच रिक्षा तशीच दक्षिणेला नेली आणि त्या तिथून पुन्हा वळवली आणि आम्हाला जिथून निघालो होतो तिथंच उभं केलं आणि हे काटदरे सरांचं कन्सल्टिंग असं सांगितलं आणि 5 रुपये रिक्षाचे घेतले. तसं आपण कितीही वेदांताचा जरी कितीही ग्रंथ केले तरी जो काय आहे त्याचा जो सिद्धांत आहे, सिद्धांत तोच एक, सगळ्यांचा सिद्धांत एक आहे. हे तुकाराम महाराजांनी इतकं सांगितलं की वेद अनंत बोलीला, अर्थही तुकाची साधीला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. काय साई शास्त्रांचा विचार, साई शास्त्रांचा विचार, अंती तुलाची निर्धार, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. 18 पुराणी सिद्धांत आणि तुका म्हणे हाची हेत. पण माणसाला काय वाटतं, बरंच काही कष्ट झाले आणि मग मिळालं, मग त्याचं महत्त्व वाटतं. जे सहजच जर मिळालं ना, कारण मुळात ही सहज स्थिती आहे. एकतर आपल्याला ह्या स्वतःसिद्ध असणाऱ्या स्थितीला कोणाची गरजच नाही. स्वतःसिद्ध प्रकाशाला, स्वयंप्रकाशाला काय प्रकाशित करावं लागतं का? स्वतःसिद्धाला काय सत्ता द्यावी लागते का कोणी? म्हणजे त्याची सत्ता आहे का? स्वयंप्रकाश असणारा जो आनंद आहे त्या आनंदाला काय दुसरी काय पुष्टी द्यायला दुसऱ्या एखादा उपाधी लागतोय काय? निरुपाधिक आनंद आहे, स्वयंप्रकाश ज्ञान आहे आणि नित्यसिद्ध अमरत्व आहे. असं असताना देखील हे गुरु शास्त्र हे आपल्याला काय यांची मदत घ्यावी लागते. मदत घेतल्यानंतर कळतं कैसा बैसे नामी श्रीनिवृत्ती, कैसा बैसे ठाई निवृत्ती नामाचा. शेवटसुद्धा काय असतं, गुरूंना खरं यश देणं म्हणजे या ठिकाणी तुम्ही मला काहीच दिलं नाही, माझं स्वरूप मला प्राप्त झालं. स्वामी महाराज सांगायचे, मी तुमची 12 वर्षे भांडी घासली आणि शेवटी तुम्ही काय दिलं? जे माझं होतं तेच मला दिलं. बोल आहे की नाही? आणि जे माझं नव्हतं ते नव्हतंच आणि ते नाही असं सांगितलं. त्यामुळं तुम्हाला, मला वाटतं की तुमच्या साठी जेव्हा मी सेवाभावाने समर्पण झालं, समर्पणात तुम्ही मला दिलं काय? दिलं म्हणजे आपल्याहून अन्य वस्तू जर काही दिली असती तर तो जो पुरुषार्थ ज्याला म्हणतात मोक्ष, ते तर माझं स्वरूपच आहे. अविद्या निवृत्तीने उपलक्षित असणारं जे ब्रह्म ते आपलं स्वतःचं स्वरूप आहे. मग माझं स्वरूप म्हणजे स्वतःचं रूप. ते काय दिलं? त्याच्यात देणं घेणं आहे काय? आदान प्रदान आहे. नेमकं तुम्ही केलं काय?
असं जेव्हा म्हणतात तर गुरुजी काय म्हणतात, महाविस्मर, हेच मला तुला सांगायचं होतं आणि मी हेच केलं का तू असं मला म्हणायला लावावं, म्हणजे तुझं ज्ञान दृढ झालं, एवढंच मला पाहिजे होतं. त्या ठिकाणी जे प्राप्त वस्तू होते त्या अप्राप्त झाल्यासारखं वाटलं, त्या अप्राप्तीचा भ्रम गेला आहे की नाही. त्या ठिकाणी अप्राप्त नव्हती आणि प्राप्त झाली असं नाही, तर त्या ठिकाणी अप्राप्तवत वाटत होती, हा तुझा भ्रम गेला आणि ती नित्यप्राप्त आहे असा तुझा निश्चय झाला. म्हणून या ठिकाणी सांगतात की बाप रुक्मादेवीवर हृदयस्थ गटी बिंबवनी उफराटी कळा दिसे, परंतु घटामध्ये शरीररूपी घटामध्ये आणि हार्दाकाशामध्ये तो परमात्मा प्रतिबिंबित होतो, परंतु त्यांना हे कळत नाही. प्रतिबिंब मी नसून प्रतिबिंब ज्याचं आहे तो मी आहे, अशा प्रकारचं ज्ञान होत नाही कोणाला. मुढांना उफराटी काळा दिसे, त्यांच्या ठिकाणी उफराट दिसतं, म्हणजे सच्चिद आनंद अद्वैत असणारं तत्व ह्या मूढ लोकांना असज्जड दुःख आणि द्वैतात्मक वाटतं, असं ज्ञानोबाराय म्हणतात. आता पुढचा अभंग. सारासार दोन्ही नदी सती नयनी, अवचिता गगनी बिंबलासे, लोपले रविशशी तेजन माई आकाशी, मेघश्यामी मेघाशी लपविले, दिव्यरूप तेज तीव्रना तेज बीज, कुंडली विराजे लोपले सूर्यो, ज्ञानदेवा ध्यान मनाचे हि मन, हरिचरण स्थान दृढ केले, लोपले रविशशी तेजन माई आकाशी, मेघश्यामी मेघाशी लपविले. सारा सार दोन्ही न दिसती नयनी, अवचिता गगनी बिंबलासे. वेदांतामध्ये सत्य मिथ्या विवेक आहे. विवेक याचा अर्थ विचार पृथक करणे. आपल्या समोर आलेलं दोन, जेव्हा कोणतंही द्वंद्व किंवा द्वैत येतं त्याच्यामध्ये सार काय आहे आणि आसार काय आहे. ज्ञानोबारा काय म्हणतात, सारा सार विचार हरिपाठ. त्रिगुण आसार, निर्गुण हे सार. त्रिगुण हे आसार आहेत आणि निर्गुण हे सार आहे. आणि हे सार आणि आसार हे सर्वच काय आहे, सारा सार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण हे दोन्ही काय आहे, गुणाचे आहे. आणि परमात्मा काय आहे, अगुण. आणि हे कळलं नाही तर अगुण हरिविन मन व्यर्थ जाय. अव्यक्त आकार नाही ज्या, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जिथोनी चराचर हरिशी भजे. असं त्याचं हरिपाठामध्ये आपण आता सध्या हरिपाठाचं चिंतन गुरुवर्य सुभाष महाराज करतात. त्याच्यामध्ये पहा की या ठिकाणी काय चरण झालं आपलं, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जिथोनी चराचर अशा हरिशी भजे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मणी, अनंत जन्मनी पुण्य होय. अशी खरी स्थिती आहे. याला म्हणतात सार आणि आसार. काय सार काय आहे, निर्गुण सार आहे. आणि प्रपंच काय आहे, त्रिगुणात्मक प्रपंच हा आसार आहे. पण सारा सार दोन्ही न दिसती नयनी, परंतु सार आणि आसार यांचा विचार करायला गेलं तर नयनी म्हणजे डोळ्याला, म्हणजे बुद्धिरूपी चक्षुरा. या ठिकाणी हे सार आणि आसार दिसत नाही. त्यांचं अगोदर प्राथमिक स्वरूपात विवेचन पृथक्करण केलं, पण जेव्हा पृथक्करण केलं आणि त्या पृथक्करणामध्ये हे सार आणि आसार हे दोन्ही कोण आहे, परमात्मा रूपच आहे.
त्यामध्ये कारण का एक आसार मिथ्या आहे आणि त्याच्या सापेक्ष असणारं सार हे सुद्धा स्वरूपाच्या ठिकाणी बाधितच आहे असं जेव्हा आम्हाला कळतं तेव्हा ह्या ज्ञानचक्षुला ज्ञानदृष्टीला नयनी दोन्ही न दिसती दोन्ही दिसत नाही मग काय आहे अवचिता गगनी बिंबलासे आणि तो अवचित गगनी म्हणजे आपल्या हृदयाकाशामध्ये आकाशात म्हणजे हृदयाकाशात तो कसा बिंबलासे स्वयंप्रकाश रूपाने प्रतिबिंबित होतो म्हणजे स्वयंप्रकाश रूपाने त्याचं ज्ञान होतं सार आणि आसार हे दोन्ही ह्या दोन्हींचंही अधिष्ठान असणारा जो परमात्मा आहे तो परमात्मा सारासार विचार करण्याची गरज राहत नाही गरज राहत नाही म्हणजे प्रथम स्वरूपात सारासार विचार केला आणि त्याचं फलित म्हणून सारा आणि आसार ह्या विचाराचं म्हणजे बुद्धीचं अधिष्ठान बुद्ध्युपहित चैतन्य ते ब्रह्मरूप आत्मा मी आहे असं त्याला ज्ञान झालं आणि त्यामुळं गगनी बिंबलाशे हृदयात तो वृत्ती ज्ञानाचा विषय झाला नाही तो अज्ञान निवृत्तीनंतर स्वयंप्रकाश रूपत्वाने प्रगट झाला म्हणून गगनी हृदयाकाशामध्ये किंवा अंतकरणामध्ये बिंबलासे स्फुरद्रूप झाला ज्ञानस्वरूपाने प्रगट झाला लोपले रवी शशी तेजनमाये आकाशी मेघश्यामे मेघाशी लपविले हा जसा एक अर्थ आहे तसा दुसराही अर्थ करता येईल की हाच परमात्मा आपण काय म्हटलं जो सामान्य चैतन्य ते विशेष भावाला प्राप्त झालं असंही म्हणता येईल आणि दुसरं असं आहे की लोपले रवी शशी तो परमात्मा जो आहे त्या परमात्म्याच्या तेजापुढं हे रवी आणि शशी चंद्र आणि सूर्य यांचं तेज जणू काही लोपून गेलं तेज न माये आकाशी म्हणजे यांचं तेज लोपून गेलं म्हणजे हे त्या ठिकाणी अकिंचितकर झाले असले आणि नसले त्यांचं तेज अभिभूत झालं मग आता जर रवी शशीचं तेज अभिभूत झालं तर जे अवशिष्ट राहील असा जो पदार्थ आहे तो कसा असणार तो अत्यंत प्रकाशमान असा असणार ज्याच्यापुढं रवी तेज किंवा त्याच्यानंतर राहिलं तर काय राहील घनीभूत अंधार राहील असं तुम्हाला वाटेल आहे की नाही घनीभूत अंधार राहील पण ते म्हणतात त्याचं त्याच्या वाचून काही राहत नाही कारण त्याचं तेज जे आहे त्या अंगचं तेज आहे आणि यांचं तेज काय आहे त्याच्या तेजाला उष्ण घेऊन त्यांच्यामध्ये अभिव्यक्त झालेलं तेज आहे तेव्हा तो मूळचा तेजरूप असणारा परमात्मा त्याचं तेज आकाशी नम आहे उलट ते तेज आकाशात देखील मावत नाही असा एक अर्थ झाला आणि मेघश्यामे मेघाशी लपविले आणि त्यांनी सांगितलं चंद्र आणि सूर्य यांच्यावर ढग आला तर तो ढग काय करतो तो ढग तो किंवा मेघ ह्या सूर्याला लपून टाकतो चंद्राला लपून टाकतो तसा हा मेघश्याम म्हणजे जो निळा मूळचा निळवर्ण रूप असणारा सच्चिदानंद निर्गुण निर्विकार असणारं परमात्मतत्व त्याचं तेजाने मेघश्यामे मेघाशी लपविले तो जणू काही तो परमात्मा आहे त्याने ह्या मेघाशी लपविले त्यांनी जणू काही हे जे मेघाचं हे आपलं हे जे तेज आहे कोणाचं चंद्र सूर्याचं ह्या चंद्र सूर्याच्या तेजाला लोपून टाकलं म्हणजे जसा काजव्याचा प्रकाश त्या सूर्याच्या पुढं त्या ठिकाणी अभिभूत होतो तसं माझं असणारं स्वयंप्रकाश आत्मरूप जेव्हा प्रगट झालं तेव्हा या चंद्र सूर्याचं सुद्धा तेज लोपून गेलं कारण का यदादित्यगतम तेजो जगद्भासयते अखिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम गामाविश्यच भूतानि धारयाम्यहं मोजसा पुष्णामि चौषधिः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम अहम सर्वस्य प्रभवो मत्ता सर्वं प्रवर्तते अशा प्रकारची स्थिती आहे म्हणून सांगतात की त्याचं तेज आकाशात मागवत नाही आणि जणू काही आत्तापर्यंत त्या ठिकाणी जे अज्ञानाचं पटल होतं त्यामुळं हा मेघश्याम हरी प्रगट नव्हता आता तो स्वयंप्रकाश रूपाने प्रकट झाला तर त्याने
ह्या मेघाशी लपविले. त्या मेघालाच काय सांगितलं केलं, लपवलं, म्हणजे त्याला दूर केलं. अज्ञानरूपी मेघ, त्या मेघाचं निराकरण केलं आणि स्वयंप्रकाश रूपाने राहिला, असा एक अर्थ. दुसरा एक अर्थ इथं असा पण घेता येईल बघा, मेघश्यामी मेघाशी लपविले. हा परमात्म्याचं काय कोणता वर्ण आहे, ढगासारखा, मेघासारखा, मेघसारखा श्याम आहे. आणि तो सगुण साकार मेघश्याम रूपाने जेव्हा प्रगट झाला तेव्हा त्याने ह्या मेघाला काय केलं, लपवून टाकलं. ह्या ऐकी नाही, म्हणजे हे मेघ म्हणजे हे जे वृत्तीज्ञान, हे वृत्तीज्ञानही त्या ठिकाणी निरस्त झालं आणि केवळ स्वरूपाने तो अवशिष्ट राहिला. पण कोणता परमात्मा इथं, निर्गुण निराकार परमात्मा आहे का सगुण साकार आहे? सगुण साकार परमात्म्याने जणू काही ह्या निर्गुण निराकार परमात्म्यालाच काय केलं, लोपून टाकलं. अशा प्रकारे म्हणजे लोपून टाकलं म्हणजे भेदाची दृष्टीच राहिली नव्हती. जो जो तो आहे तोच हा आहे. मी ते तू आणि तू ते मी, कुकुड हे लाडशी, अशी त्याची स्थिती झाली. दिव्य रूप तेज तीव्रना तेजबीज कुंडली विराजे लोपले सूर्यो, असं सांगतात. दिव्य रूप तेज, परमात्म्याचं रूप कसं आहे, दिव्य म्हणजे अलौकिक आहे. आता त्या दिव्य शब्दाचा आपण नेहमी पाहतो, मला काय तो 10 त्या दिव धातूचे 10 अर्थ आहे. त्याच्यामध्ये दिव एक प्रकाश असा एक अर्थ आहे, कांती, नंतर मद मोद कांती, असे 10 अर्थ आहे त्याचे. आणखी दिव क्रीडा, दिव क्रीडा, विजिगिषा, क्रीडा विजिगिषा, व्यवहार, व्यवहार, द्युती, द्युती, स्तुती, स्तुती, मोद, मोद मोद, मद, मद, स्वप्न, स्वप्न, कांती, कांती, गती, गती, एवढे त्याचे 10 अर्थ आहेत. आणि ह्या सगळे 10 अर्थ ह्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व सार्थ होतात. म्हणून म्हणतात दिव्य रूप तेज, त्या परमात्म्याचं दिव्य रूप किंवा तेज आहे. तर ते तेज कसं आहे, तीव्र. आता सांगितलं ना, हे आकाश असतं, चंद्र सूर्य त्याच्या पुढं लुप्त लोपल्यासारखे होतात, लुप्तप्राय होतात, असं त्याचं तेज आहे. आणि ते कसं आहे, तीव्र तेज आहे. परंतु हे सर्व तीव्र तेज कुठं सांगितलं आहे, जो विटेवर परिचित रूपाने आपल्याला भासतो, तो पण जो काही विटेवर उभा असणारा परमात्मा आहे. त्या परमात्म्याचं हे सगळं विश्व साठवलं की नाही, मग त्याला काय म्हणायचं, त्याचं तीव्र तेज आहे असं म्हणायचं का? ते तेज बीज, ते तीव्र ना, ते खूप तेज आहे म्हणजे सापेक्ष तेज आहे असं आम्हाला म्हणायचं नाही. जगात जेवढं तेज प्रतीतीला येतं ते तेजाचं बीज, तो आमचा तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणी दुरी सारोनिया, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण जेथे, तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी. पहिले जे 2 अभंग आहेत ना, रूप पाहता लोचनी आणि सत्य ज्ञानानंत, जणू काही हे 2 अभंग म्हणजे ह्या गाथेचं सर्व बीज रूपाने केलेली पेरणी आहे. आणि पुढचा हा त्या झालेल्या पिकाचा काय आहे, विस्तार आहे, असंही आपल्याला म्हणतात. कारण कुठूनही आले का आपल्याला ते प्रमाण आपोआप सारखे डोळ्यापुढे यायला लागतात, आहे की नाही. सगळे 4ही प्रमाणं त्याची आणि ती 7 चरणं जी आहेत, या 7 चरणावर जणू काही हे 1000 अभंग त्याच्या भोवती फिरतात. किंवा ते 2 अभंग म्हणजे ह्या 1000 अभंगाची ध्रुपद आहेत असं म्हटलं तरी चालत. तर पुन्हा मांजर जसं कुठूनही पडलं तर ते 4 पायावर पडतं, तसं कोणत्याही अभंगाचं आपण चिंतन करायला गेलो तर ह्या 4 पायावर म्हणजे 7 चरणाशी संबंधितच आपण बोलत असतो. म्हणून म्हणतात ते तीव्र ना, ते तीव्र तेज नाही म्हणायचं, ते तेज बीज, ते तेजाचं बीज आहे. कारण सगळा विस्तार बघा, सगळा सगुण निर्गुण, नंतर प्रपंचरूप, दृश्य अदृश्य, हा सगळा विस्ताराचं बीज कोण आहे, परमात्माच आहे. मग त्याला तीव्र तेजवान परमात्मा म्हणायचं का तेजाचं बीज म्हणायचं? ते तेजाचं बीज म्हणायचं. म्हणून ते तीव्र ना, ते तेज बीज, ते तीव्र नाही म्हणायचं, ते तेजाचं बीज आहे. आणखीन म्हणतात कुंडली विराजे लोपले सूर्य, याचा अर्थ असा केलेला आहे, कुंडली विराजे म्हणजे असा एक अर्थ करता येईल. भगवान परमात्म्याचं जे सगुण स्वरूप आहे त्याच्या कानात काय आहे,
मकराकार कुंडल आहे आणि त्या कुंडलाचं तेज किती आहे तर पाठीमागे वर्णन केलेलं आहे. ते मकराकार कुंडलाचं जे तेज आहे ते कुंडली विराजे, त्या कुंडलाच्या ठिकाणी ते विराजे म्हणजे शोभून दिसतं, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि ते किती तेज आहे तर सूर्यो लोपले, त्या ठिकाणी अनंत काय तुझ्या निडळी कोटी सूर्य तुझ्या निडाळे कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हास्य वदन हास्ये हालकारे कृष्णा डोलकारे घडिये 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 गुज बोलकारे उभा राहोन या कैसा हलवितो बाहो बाप रखुमा देवरू विठ्ठलू नाहो. त्याचे जे कुंडल आहे त्या कुंडलाचं तेज या ठिकाणी शोभून दिसत आहे. इतकं का सूर्यो लोपले. दुसरं अर्थ असं केला की हे जे कुंडली शब्द आला आहे ना तर त्या कुंडली शब्दाचा अर्थ असा केला काही पूर्वसूरींनी का त्या जी कुंडलिनी शक्ती आहे त्या कुंडलिनी शक्ती इतकी शोभते आणि ती जेव्हा ती कुंडलिनी शक्ती कुठं जागृत होते मूलाधार चक्रात आणि ती जेव्हा परमात्मा प्राप्तीच्या दिशेने एक एक चक्राचं अतिक्रमण करत वर ब्रह्मरंध्रापर्यंत जाते आणि त्या ब्रह्मरंध्रामध्ये तिला जे परमात्म दर्शन होतं ते परमात्म दर्शन तो परमात्मा अतिशय तेजवान आहे की इतका तो विराजे म्हणजे विशेष रूपाने त्या ठिकाणी तो परमात्मा इतका स्वयंप्रकाश रूपाने प्रगट होतो आणि त्याचं तेज इतकं तीव्र आहे का सूर्यो लोपले. त्या ठिकाणी सूर्यप्रकाश असा सूर्यप्रकाश म्हणजे त्या ठिकाणी अभिभूत होऊन जातो, अकिंचित कर ठरतो. असं कोट्यावधी सूर्याचं तेज त्या नीलबिंदूचं जे ब्रह्मरंध्रामध्ये दर्शन होतं तो नीलबिंदू तर छोटा आहे आणि त्याचं दर्शन किती कोट्यावधी सूर्याचं तेज त्या नीलबिंदूमध्ये आहे. नीलबिंदूमध्ये आहे म्हणजे परमात्म्याचं मूळ स्वरूप कोणतं आहे नीलवर्णाचा परमात्मा आहे. अधिष्ठान नीलवर्णाचा आहे असं आपण पाहिलं. कारण नीलवर्ण इतका व्यापक आहे की सर्व इतर वर्णांना जे काही वर्ण दिसतात त्या वर्णांचं जर आपण चित्रण केलं कालच त्या आपण सांगितलं ते विज्ञानाच्या आणि कलेच्या द्वारा त्या नीलरंगाचं त्या परवाच्या आमच्या रवींद्र भोर त्या सरांनी एक प्रकारचे ते वैज्ञानिक आहेत आणि त्यांनी हे जे निरूपण सांगितलं ते आपण परवा सांगितलं. ते फोटो दाखवलं का महाराज त्याच्यामध्ये काल आपण सांगितलं सौर ऊर्जा कशी साठवली जाते. त्या जे सौर ऊर्जेचे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये एवढा सूर्याचा प्रखर प्रकाश उष्णता रूपाने त्या प्लेटमध्ये साचवला जातो. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण आहे की तिच्यामध्ये जे काही पांढऱ्या प्रकाशाची जी उष्णता आहे ते साठवण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून त्या प्लेटवर आपण पाहिलं तर निळ्या आणि काळ्या रेषा असतात की त्या ऊर्जा आकर्षित करून घेतात आणि पुन्हा आपल्याजवळ साठवतात. अर्थात ते जे आणि ते निळे असतात म्हणजे हा निळा रंग काय आहे हा मूळ आहे त्याचा आणि तो मूळ निळा रंग त्याचं ह्या उपाधीच्या द्वारा त्याचं आकर्षण केलं जातं किंवा त्याला प्रतिबिंबित केलं जातं. तसं हे म्हणतात की या ठिकाणी कुंडली विराजे लोपले सूर्य. ते नीलबिंदूला आपण काय म्हणावं लागतं ते तेजाचं काय आहे बीज आहे. दुसरं असं आहे की कुंडली विराजे लोपले सूर्य याचा अर्थ असा आहे की दिव्य रूप तेज त्या परमात्म्याचं रूप दिव्य आहे इतकं त्याचं तेज आहे. त्याला तीव्र म्हणण्याऐवजी तो जो पांडुरंग परमात्मा उभा आहे तोच खरा आनंद अद्वय नित्य निरामय जे का निजध्येय योगी यांचे. आणि तो जो परमात्म्याचं वर्णन जे योग्यांना होणारं बिंदू रूपाने दर्शन आहे आणि तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी किंवा तोच जो परमात्मा आहे तोच परमात्मा विटेवर उभा आहे. स्फुरत कौस्तुभालंकृतं कंठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शांतमीड्यं वरम लोकपालं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. एक दुसरं आपण नेहमी म्हणतो ते कोणतं स्तोत्र एक श्लोक आहे
समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. त्याला विठ्ठल हे फक्त नाव आलेलं आहे, तो आहे ब्रह्मच. या ठिकाणी विठ्ठल नाव सुद्धा का आलं तर तो जे लोक काय मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. सर्वच लोकांना सर्वांना त्याच्या भक्तीचा अधिकार आहे आणि ते सर्व जे भक्त जे त्याला शरण येतात त्यांचा अधिकार कोणताही असला, यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार नलगे चिंता कवनाशी. हे आपलं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य भक्त कल्याणासाठी परमात्मा त्या सामर्थ्य प्रदान करण्यामध्ये याची विशेष ख्याती आहे. इतर जरी दैवत असली तर शेंदरी हिंदरी दैवते कोण पूजिती भूते खेते आपुल्या पोटाची रडते मागती शिते अवधान आपुल्या इच्छे आणि का पिढी काय ते दिलं बराडी कळोही आली तयाची जोडी अल्परोकडी बुद्धी अधीरा. पण आमचा परमात्मा तसा नाही. तैसा नव्हे नारायण जगव्यापक जनार्दन तुका म्हणे त्याचे करा चिंतन वंदू चरण येती सकळ. असा हा परमात्मा आहे, म्हणून त्याला विठ्ठल म्हणतात. वास्तविक विठ्ठल काय आहे? विठ्ठलच ब्रह्म आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्याच्यामध्ये सगुणन साकारण त्याच्यामध्ये जर भेद करत असेल उपाधीमुळे आलेलं, तसं नाही. जे निरुपाधिक परमात्म्याचं ऐश्वर्य आहे तेच सगळं सगुणाचं आहे आणि जे सगुणाचं आहे तेच ऐश्वर्य निर्गुणाचं पण आहे. सगुण निर्गुण नाही भेद रे, अशा प्रकारचं सांगतात. म्हणून म्हणतात की या ठिकाणी त्या परमात्म्याचं जो कोणता परमात्मा आहे तो आनंद आद्वय नित्य निरामय तोच परमात्मा हा श्री विठ्ठल आहे. आणि त्या ज्ञानदेवा ध्यान मनाचेही मन हरिचरणस्थान दृढ केले. त्या परमात्म्याचे तेज इतकं आहे. आपण पाहिलं कानोपात्रीनं दर्शन केलं आणि नुसतं तिच्या अंगुलीचा स्पर्श झाला हाताच्या तरी भगवंताच्या पायावर खड्डा पडला. इतकं ते सुकुमार आहे. सावळे सुंदर रूप मनोहर असं ते परमात्म्याचं सुकुमार मन आहे. म्हणून आपलं सुकुमार अशा प्रकारचा लीला विग्रह आहे. म्हणून त्याला सुद्धा तो सुद्धा ब्रह्मरूपच आहे आणि त्याच्या तेजामध्ये भगवंताच्या एका पायाच्या अंगठ्याच्या जे काही रक्तिमा लालिमा आहे त्याची जी कांती आहे त्याच्यात कोट्यावधी चंद्रसूर्य हरपून जातात असं वर्णन केलेलं आहे. भगवंताच्या निजधाम गमनाच्या वेळेला भगवान जे विरासन बसले होते आणि त्यांचा जो पायाचा तळवा होता त्याचं वर्णन जरी आपण पाहिलं तर असं वाटतं का हे ब्रह्मस्वरूपाच्या वर्णनापेक्षाही हे केलेलं जे वर्णन आहे हे जास्त वस्तुनिष्ठ आहे असं माणसाला वाटायला लागतं. अशा प्रकारचं ते भगवंताचं सगुण स्वरूप आहे. जे मनुष्य वृक्ष अशा प्रकारच्या निर्गुणाच्या उपासनेमध्ये जी करायला पण अत्यंत कठीण आहे. ज्याप्रमाणे एखाद्या बोचऱ्या माणसाला काय लोखंडाचे चणे खाण्यात जसे श्रम आहे तसे निर्गुण उपासनेत श्रम आहेत आणि त्याच्या श्रमाचा परिहार होण्यासाठी भगवंतच त्याच्यावरच्या दयेनं सगुण साकार रूपाला येऊन त्याचं मन आकर्षण करून घेतो आणि त्याच्या जीवनात रसभरीत अशा प्रकारचं प्रेमामृत प्राण प्रेमामृताचं प्राशन त्याच्याकडून हा भगवान करवित असतो. असं या सगुण रूपाचं ऐश्वर्य आहे. म्हणून म्हणतात कुंडली विराजे लोपले सूर्यो ज्ञानदेवा ध्यान मनाचेही मन हरिचरणस्थान दृढ केले. आता सांगतात ज्ञानदेवा ध्यान. ज्ञानोबारायांचं ध्यान काय आहे? ज्ञानोबाराय कोणत्या ध्येयाचं ध्यान करतात तर ज्ञानदेवा ध्यान मनाचेही मन. त्यांना ठिकाणी मनाचंही मन असणारा जो परमात्मा तो त्यांच्या ध्यानाचा विषय आहे. म्हणजेच काय आहे? मनाचं मन असणारं जे ब्रह्मतत्व आहे तेच त्यांच्या ध्यानाचा विषय आहे असा एक अर्थ झाला तात्विक दृष्टीनं. आणि भक्ती सिद्धांताने मनाचंही मन कोण आहे तर हरिचरणस्थान.
भगवान श्रीहरीचं जे स्वरूप आहे, आमच्या आराध्याचं जे स्वरूप आहे तेच काय आहे, मनाचं मन आहे आणि तेच आमच्या ध्यानाचा विषय आहे. कारण आम्हाला माहीत आहे सगुणाचंच भजन करायचं, त्याचंच ध्यान करायचं. मग निर्गुणाला पार ठेवाल का? नाही. निर्गुणी पावले सगुणी भजता. आणि जर तुमच्या अंतःकरणात त्याच्याविषयी विकल्प असेल तर तुमची जीवा झडून जाईल असं नाथ महाराज म्हणतात. कारण हा जो परमात्मा आहे तो परमात्मा ज्ञानोबारायांचे तत्कालीन असणारे काय सवंगडी कोण, गोरोबा काका, ते काय म्हणतात, निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे तव झालो प्रसंगे गुणातीत. निर्गुणाचे भेटी घ्यायची म्हणून सगुणाची उपासना केली, पण त्या निर्गुण सापेक्ष सगुण आणि सापेक्ष निर्गुणापर्यंत पोचवलं का सगुण आणि निर्गुण याच्या आतीत केलं, गुणातीत केलं. असं जर आमचे गोरोबा राय सांगतात तर या ठिकाणी आम्ही कशाला काळजी करत बसू, सगुणातून निर्गुणात जाऊ, गुणातीत कधी होऊ, नंतर साधन भजन कधी करू. भजन करता करता प्रसंगी झाले गुणातीत, अशी ही स्थिती आहे. ज्ञानदेवा ध्यान मनाचे ही मन, मनाचं मन असणार कोण आहे, हरिचरण, श्रीहरीचं स्वरूप आहे. आणि ते स्थान दृढ केले आणि ते स्थान आम्ही या ठिकाणी दृढ केलेलं आहे. म्हणजे आमचा तसाच निश्चय झालेला आहे. आमचा आराध्य असणारा श्रीहरी परमात्मा याच्याच विषयी आमचं दृढ असा निश्चय झाला की तोच मनाचं मन आहे आणि तोच खऱ्या अर्थाने ध्येय आहे. आणि तो ज्ञेय असला तरी ध्यान करता करताच तो आम्हाला ज्ञेय होईल. ज्ञेय होऊन राहायचा नाही, वेगळेपणाने राहायचं नाही, तर तो आम्हाला त्याच्या वास्तव स्वरूपात विलीन करून घेईल, समरस करील. चिंतने चिंतने तज्ज्ञानम नाही म्हटलं, तस्य ज्ञानम नाही म्हटलं, तद्रूपता, त्या स्वरूपालाच तो प्राप्त करील असं सांगतात. आणि याच्यानंतर आता भगवंताचं चिंतन करत असताना आपल्याला प्राप्त झालेली जी अनुभूती आहे ती अनुभूती या पुढच्या अभंगामध्ये 52 क्रमांकाच्या वर्णन करतात. ती पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.